नमस्कार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी आज एक आनंदाची व एक वाईटही बातमी आहे. बऱ्याच भगिनींचा फॉर्म जो आहे तो पेंडिंग दाखवत आहे, तर मी याच्यावर सोल्युशन घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला या सोल्युशन साठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि तुमच्या कमेंट्सला कमेंट मध्ये सांगायचंय. मला बऱ्याच भगिनींचे कमेंट्स आले की आमचा जो फॉर्म आहे तो पेंडिंग दाखवत आहे आणि जरी तुमचा फॉर्म पेंडिंग नसेल दाखवत तरी तो रद्द होण्याची शक्यता आहे आणि तो रद्द होण्यापासून कसा वाचवायचा हे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो की आपला जो फॉर्म पेंडिंग दाखवत आहे तो कशामुळे दाखवत आहे. आज सकाळपासून आपलं नारी शक्ती दूत ऍप हे आपलं ओपनही नाही होत आहे. याचं सगळ्यात मोठं कारण आहे की ऍपला एक मोठंसं अपडेट आहे आणि ते अपडेट होईपर्यंत आपला ऍप बंदच राहणार. म्हणजेच की त्याच्यावर महाराष्ट्र सरकार थोडंसं काम करत आहे. ते काम होताच आपला ऍप चालू होईल आणि ते ऍप जसंही अपडेट होईल तसं आपल्याला कळन की आपला जो फॉर्म आहे तो अजूनही पेंडिंग आहे का नाही. तुम्ही फॉर्म भरून एक हप्ता झाला पण तरी बी तुमचा फॉर्म अजून पेंडिंग दाखवतंय, तेही लाल अक्षरात. तर तुमचं फॉर्म वरती जाणं अवघडच आहे. पण तुम्हाला जर 12 अंकी कोड आला असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये, कारण जो तुमचा टेक्निकल बिघाड आहे त्याच्यामुळे तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत आहे. आणि जर नारी शक्ती दूत ऍप हे अपडेट झाल्यानंतरही तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर पुढला जीआर आल्यावरच आपल्याला पुढली माहिती कळेल. जास्तीत जास्त भगिनींचा तर हाच प्रॉब्लेम आहे की आमचा फॉर्म तर पेंडिंग दाखवत आहे, तर आम्ही काय करू. जर तुम्हाला 12 अंकी कोड आला असेल तर तुम्ही थोडंसंही टेन्शन ना घेता तुम्ही एकदम आरामात बसा, कारण तुमचा जो फॉर्म आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अप्रूव्ह झालेला आहे. आणि बरीच भगिनींचा जो फॉर्म आहे तो पेंडिंग दाखवत आहे पण लाल अक्षरात नाही. त्यांच्यासाठी तो कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गोष्ट नाहीये, कारण त्यांचा जो फॉर्म आहे तो वरती चेक करण्यात आलेला आहे आणि तो अपडेट नंतर बदलणार याची 100% गॅरंटी आहे. सगळ्यात मोठी महिलांनी चूक काय केली, जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांनी लॉग इन नाही केलं. आणि जर तुम्ही या चुकीत सापडला असाल तर तुमचाही फॉर्म पेंडिंग दाखवत असेल. तुमच्या आधार कार्डला दुसराच नंबर लिंक आहे आणि तुम्ही इथे रजिस्टर ही दुसऱ्याच नंबरनी केले तर तुमचा हा प्रॉब्लेम दाखवेल. पण त्याही आधी तुम्ही हे नारी शक्ती दूत ऍप जे आहे ते एकदा क्लिअर कॅच करून घ्या आणि परत एकदा रजिस्टर करा. जर तुमचा ऍप ओपन झालं तर चांगलीच गोष्ट आहे. माझ्या अंदाजे 1 ते 2 दिवसात हे ऍपचं काम पूर्ण होईल, मग हे ऍप चालू होईल. आणि गोष्ट येते की पैसे तुमच्या बँकेत कवा आणि कधी येणार. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे तुम्हाला डायरेक्ट रक्षाबंधनला तुमच्या बँकेत येणार, तेही 3000 रुपये. कारण ज्या 3 महिन्याचे पैसे आहेत ते डायरेक्ट तुमच्या बँकेत येणार. काही काही महिलांना तर हा एक प्रॉब्लेम आहे की आमच्या बँकेत तर खूप सारे पैसे आहेत म्हणून तो हा प्रॉब्लेम नसताना येत. तर असाही काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही थोडंसंही टेन्शन न घेता एकदम हळूवारपणे सगळं काम करा तर सगळं ओके होऊन जाईल. चला बोलूया नेक्स्ट पॉइंट कडे. का तुमचा बी फॉर्म रिव्ह्यू मध्ये दाखवत आहे, याच्यात तर चांगलीच गोष्ट आहे, कारण तुमचा जो फॉर्म आहे तो वरचे अधिकारी लोक जो आहे तो तपासणी करत आहे तुम्ही सर्व माहिती बरोबर भरली आहे का नाही. आणि जर तुम्ही सर्व माहिती बरोबर भरली असेल तर तुमचा फॉर्म जो आहे तो सिलेक्ट होऊन जाईल आणि त्याच्यात थोडीशी चूक असली तर तो रिजेक्ट होऊन जाईल. आपल्या चुका त्या फॉर्म मध्ये काय काय नसाव्या हेही मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जर तुमचं रेशन कार्डला यूज केलं असेल तर तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन पाहिजे. आणि काही काही स्त्रियांची तर न चुकता ही रिजेक्ट होण्याची शक्यता पण आहे. आणि फॉर्म रिजेक्ट होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे तर ते आहे की जर तुम्ही जो आपला फॉर्म जो आहे तो मराठीत फिल केला असेल तर तुमचा फॉर्म ही रद्द होणार. कारण मी बरेचशा महिलांचा फॉर्म बघितला की ज्यांनी आपला फॉर्म जो आहे तो मराठीत भरला आहे त्यांची फॉर्म जो आहे ते रद्द झालेले आहे आणि ज्यांनी इंग्लिश मध्ये आपला फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे. आणि काही स्त्रियांचं जे आहे ते डायरेक्ट अप्रूव्ह होऊन जाईल. तर त्या स्त्रिया तुम्हाला बोलतील की माझं झालं तुमचं का होईना, तर तुम्ही टेन्शन अजिबात नका घेऊ, कारण 40% स्त्रियांचे जे फॉर्म आहे ते पेंडिंग किंवा रिव्ह्यू मध्येच दाखवत आहे. कारण काही स्त्रियांचा जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरती गेलेला आहे तर त्यांचा फॉर्म जो आहे तो लवकर मंजूर झालेला आहे. तर मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची जी प्रॉब्लेम असेल ती कमेंट मध्ये मला सांगा आणि तुमची जी कोणची प्रॉब्लेम असेल मी त्याच्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही फक्त लवकरात लवकर कमेंट तो करा. तर आजच्याला एवढेच. भेटूया पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. तर चला टाटा बाय बाय.